विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न मध्ये ज्या मुलांना आता इंजिनिअरिंग केमिस्ट्री पेपर आहे त्यांनी बिलकुलही घाबरू नका, कारण इंजिनिअरिंग केमिस्ट्री हा एकदम स्कोरिंगचा विषय आणि या 2 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला जर खरोखर स्कोरिंग करायची असेल तर आजचा हा सब्जेक्टचा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आज आपण स्टुडिओमध्ये धनश्री मोरे मॅडम यांना बोलवलेलं आहे. त्या सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक इथे अप्लाइड सायन्स डिपार्टमेंट मध्ये वर्किंग आहे आणि केमिस्ट्री खूप सुंदर प्रकारे शिकवतात. त्यांची विशेष ओळख म्हणजे विद्यार्थिनींमध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि एकदम सोप्या लेवलला ग्राउंड झिरो लेवल पासनं एकदम सामान्य मुलाला समजेल या भाषेत त्या केमिस्ट्री शिकवतात. आणि तुम्ही बघितलंच की मागे आम्ही एक व्हिडिओ दिला, त्यात मॅडमनी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते 2019 पॅटर्नच्या मुलांसाठी. त्यातले कितीतरी क्वेश्चन ॲज इट इज आलेले. सो त्याच पद्धतीने आजच्या पॉडकास्टमध्ये आपण इंजिनिअरिंग केमिस्ट्रीचा पूर्ण डिटेल माहिती मॅडम कडून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर केमिस्ट्रीमध्ये आता 70 पैकी 70 घ्यायची किंवा 60च्या वरती जायचंय ना, काही घाबरू नका, मॅडम आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करतील. सो मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचे युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन, पेपर कसा लिहायचा, कसं सगळं अभ्यास करायचं, सगळ्या गोष्टी आज ऐकायला भेटणार आहे, जाणून घ्यायला भेटणार आहे. सो वही आणि पेन सोबत घ्या आणि मॅडम जे सांगते ते लिहून घेत जा. बघा, केमिस्ट्री यावेळी आपण नक्की स्कोरिंग मध्येच काढूया. सो मित्रांनो, आपण मॅडमचं स्वागत करूया आणि आपल्या सब्जेक्ट पॉडकास्टच्या केमिस्ट्रीच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. सो वेलकम मॅडम, स्टुडिओमध्ये तुमचं सगळं स्वागत पुन्हा एकदा. येस मॅडम, माझा इंजिनिअरिंग केमिस्ट्री विषयीचा माझा वैयक्तिक पहिला प्रश्न असणार आहे की हा केमिस्ट्री आपण 10वी 12वी पर्यंत शिकवत होतो, पण आता इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग केमिस्ट्री हा सब्जेक्ट का दिलाय, त्याचा रिअल टाइम यूज काय आहे? ऍक्च्युली सर कसं आहे, जेव्हा आता मुलं इंजिनिअरिंग करून जेव्हा बाहेर मार्केटमध्ये जाणार आहे, बरोबर, काही मुलं इंडस्ट्रियलायझेशन मध्ये जातील किंवा आपण डे टू डे लाईफ मध्ये खूप साऱ्या वस्तू वापरतो. आपण हे जे केमिस्ट्री शिकतो इंजिनिअरिंग मध्ये, हे सगळं तुम्ही बघाल तर ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहे. इथे आता खूप सारे मुलं नवीन नवीन इनोव्हेशन्स करतील, काहीतरी मटेरियल फॉर्म करतील. तर मग आपल्याकडे एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये ऍडव्हान्स इंजिनिअरिंग मटेरियल म्हणून आहे, सेकंड चॅप्टर, बरोबर. हो, सिलेबस मध्ये आहे आता. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे मटेरियल्स आहेत ते वेगळे मटेरियल्स फॉर्म करून तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कसे बनवू शकतात, किंवा तुम्ही समजा सुपर कॉम्प्युटर असतो आपला, क्वांटम कॉम्प्युटर असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे, जेणेकरून इंजिनिअरिंगच्या मुलांना त्याचा फायदा होणारच आहे. एवढंच नाही तर आपला पहिलाच चॅप्टर आहे तुमचं वॉटर टेक्नॉलॉजीचं. तर वॉटर टेक्नॉलॉजीमध्ये जर समजा हार्ड वॉटर असेल, आता आपण बघितलं की पोल्युशन इतक्या जास्त प्रमाणामध्ये वाढलंय, तर आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये वॉटर जे आहे ते मिळतच नाही ते. तर मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, त्या वेगळ्या टेक्निक्स जर आपण युज केला तर आपण हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटर मध्ये कन्वर्ट करून ते आपण युज करू शकतो. आणि इंडस्ट्रीज मध्ये तुम्ही बघितलं असेल तर वॉटर आपण खास करून बॉयलर साठी युज करतो, बरोबर. तर मग बॉयलर मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की ज्या वेळेस तुम्ही हार्ड वॉटर युज करतात तर त्याची जी आता समजा जे बॉयलर तुमचं 5 वर्षांसाठी त्याची व्हॅलिडिटी ते लवकर खराब होतं, कारण की त्याच्यामध्ये स्केल फॉर्मेशन होतात, इम्प्युरिटीज असतात, त्याच्यामुळे तिथे स्केल फॉर्मेशन, स्लज फॉर्मेशन अशा प्रकारचे इल इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतात. कधी कधी प्रायमिंग होतं तर कधी कधी फोमिंग होतं. त्याच्यामुळे काय होतं की ऍक्च्युअल मध्ये आपल्याला आपण ज्या ऍप्लिकेशन साठी ती वस्तू घेतलीये ते राहतं बाजूला आणि वेगळ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग ते सगळं सॉल्व्ह करण्यासाठी आपण याचा अभ्यास करतो. ओके, म्हणजे थोडक्यात म्हणायचं होतं की रिअल लाईफ मधल्या लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लाईफ इझी करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. यस, ग्रेट मॅडम. केमिस्ट्री मध्ये असं म्हटलं तर इंटरेस्टिंग विषय. हो, खूपच इंटरेस्टिंग विषय आहे आणि लोकांना खूप भीती वाटते त्याची, पण ऍक्च्युअली माझा फेवरेट सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामुळेच तर तुम्ही बघाल तर केमिस्ट्रीचा जर प्रॉपर अभ्यास केला ना आपण तर आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो. मी त्याच प्रश्नाकडे येतो आहे. माझा आता दुसरा प्रश्न हाच आहे की केमिस्ट्रीला आता ज्या मुलांना 70 पैकी समजा आउट ऑफ घ्यायचे किंवा 60च्या वरती जायचं, सो अभ्यास कसा करायचा, टॉप कसं करायचं, म्हणजे इन डिटेल सांगा की डेरिव्हेशन्स, न्यूमरिकल्स, काही आपले रिॲक्शन्स असतील, बरोबर, डायग्राम्स आहे, थेरी आहे, कसं लक्षात ठेवायचं, कारण अभ्यासाचं सूत्र काय असेल केमिस्ट्रीचं? हे बघा सर, आता कोणत्याही विषयाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करतात, बरोबर, फक्त केमिस्ट्रीच नाही, आता जरी मुलांच्या मनात धाकधूक असेल की आमचा सिलेबस तर चेंज झाला, तर मग आम्ही कसं करायचं, काय करायचं, पहिलाच पेपर आहे हा, तर एवढं पण घाबरून जाण्याची गरज नाहीये. सगळ्यात पहिले तर काय करायचं, आपण जर दोघं सिलेबस कम्पेअर केले तर खूप पण चेंजेस झालेले नाहीत, मायनर चेंज केलेत त्यांनी. बाकी तर सिलेबस जो त्यांनी युनिव्हर्सिटीचा जसा आहे ऍज इट इज आहे. तुम्ही थोडेसे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर बघितले त्याच्यात रिपीटेशन 19 पॅटर्नचे जर बघितले त्याच्यात रिपीट झालेले क्वेश्चन ते करा आणि साइड बाय साइड जेवढा टॉपिक फक्त नवीन ऍड केलाय ना तो व्यवस्थित करून ठेवला तर त्याच्यावरती जरी क्वेश्चन आला तोही तुम्हाला सॉल्व्ह करता येईल.
क्लिअर, अशा पद्धतीने. हो. आणि मॅडम थिअरी आणि डायग्राम्स या कशा लक्षात ठेवा? हे बघा, आता डायग्राम्स आहे ना, डायग्राम्स जेव्हाही तुम्ही अभ्यास करतात त्यावेळेस, आता डायग्राम्स खूप साऱ्या पण डायग्राम्स नाहीये, पर्टिक्युलर टॉपिक आहे. जसं की आपला फर्स्ट जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये झिओलाइट हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, बरोबर. तर झिओलाइटची प्रोसिजर पण विचारली जाते, त्याची रिअरेंजमेंट, रिएक्शन जी आहे ती पण विचारली जाते. तर झिओलाइटची डायग्राम काढताना खूप अवघड तर नाहीये. एक टँक लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये 2-3 बेड्स आहेत पर्टिक्युलर, तर त्याला प्रॉपर नेमिंग तुम्ही केलं तर तरी ती तुम्हाला लर्न बाय हार्ट होऊ शकते. जास्तीत जास्त तुम्ही 1 किंवा 2 टाइम्स ती रफ पेजेस वरती ड्रॉ करू शकता. जर तुम्ही ती प्रॉपर ड्रॉ केली, त्याला प्रॉपर लेबल केलं, खूप पूर्णच्या पूर्ण नावं नाही लक्षात राहते, पण पर्टिक्युलर जे महत्वाचे तेवढे जरी तुम्ही तिथे प्रॉपर लेबल केलं तरी ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊ शकतात. ओके. आणि रिॲक्शन जे आहेत, रिॲक्शन लिहिताना एक गाईज नेहमी लक्षात ठेवायचं की तुमचे रिॲक्टंट कोणते आहेत, बरोबर. रिॲक्टंट येत आहेत, प्रॉडक्ट येतोय, पण रिॲक्शन बॅलन्सच होत नाही. आपण 12 मध्ये असतानाच रिॲक्शन बॅलन्स हे घेतो, शिकतो आपण हे. तर मग रिॲक्शन बॅलन्स झाले नाही तर तिथेच तुमचा मार्क्स जातो. ज्या वेळेस तुम्ही कुठलेही रिॲक्टंट लिहितायत त्यावेळेस तिथला तुमची रिॲक्शन बॅलन्स होते आहे की नाही हे बघणं खूप महत्वाचं आहे. आणि लिहिताना प्रॉपर लिहा, रिॲक्टंट तुम्ही कोणते वापरलेत, ए रिॲक्टंट काय होते, कुठले 2 रिॲक्टंट असतील त्याच्यापासून प्रॉडक्ट फॉर्म होतोय, हो की नाही. तर ते लिहिताना त्याचं प्रॉपर लेबल जर केलं तरी पेपर तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. गुड. हे तर मॅडम क्लिअर झालं की आता एकंदरीत अभ्यास कसा करायचा आहे. मग आता पुन्हा तिसरा महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया की युनिट वाईज जे 5 युनिट आहे, प्रत्येक युनिटमध्ये कुठले कुठले IMP क्वेश्चन आहे की ज्याच्याकडे मुलांनी जास्त भर द्यावा असं? हे बघा सर, सगळ्यात पहिला आपला फर्स्ट युनिट येतो वॉटर टेक्नॉलॉजी. वॉटर टेक्नॉलॉजी मध्ये मी इतक्यात जस्ट सांगितलं त्याप्रमाणे त्याचे जे पार्ट्स पडतात, तुमचा झिओलाइटचा पार्ट आहे, अल्कलॅनिटीचा आहे, EDTA आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे EDTA वर तर 100% प्रश्न पडतो. EDTA लिहित असताना EDTA तुम्हाला फुल फॉर्म लिहायचा आहे, बरोबर. देन त्याचं जे स्ट्रक्चर आहे, प्रॉपर स्ट्रक्चर कसं काढायचं, मी त्याची सोपी ट्रिक पण सांगितली होती मुलांना. तर EDTA जो स्ट्रक्चर आहे तो तुम्ही प्रॉपर लिहा. कॉम्प्लेक्स कसा फॉर्म होतोय हे विचारलं तर लिहा, उगाच जास्त लिहिण्याची गरज नाही, बरोबर. त्याच्यानंतर ना पुढे जाऊया. अल्कॅलिनिटी हा एक महत्वाचा टॉपिक आहे, त्याच युनिट मधला अल्कॅलिनिटी हा पण एक महत्वाचा टॉपिक आहे. आणि हा EDTA किंवा अल्कॅलिनिटी आणि झिओलाइट या तिघा यांच्या प्रोसिजर्स पण आहेत, प्रॅक्टिकल्स पण आहेत. मग प्रॅक्टिकली जेव्हा आपण ते करतो तर प्रोसिजर ऍज इट इज आपल्याला लिहायची आहे, आणि प्लस त्याच्यावरती न्यूमेरिकल्स पण आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण टायट्रेशन केलं होतं EDTAचं आणि अल्कॅलिनिटीचं त्यावेळेस आपण जे फिनोल्फथॅलीन आणि मिथिल इंडिकेटर वापरून जे टायट्रेशन काढले होते ना, तर तेच आपल्याला तिथे पण सेम करायची प्रोसिजर, ते ऍज इट इज. म्हणजे टॉपिक केला का लगेच त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स करून घ्या. न्यूमेरिकल्स हा तुम्हाला 3 मार्क्स साठी येतो. न्यूमेरिकल्स ओव्हरऑल तुम्ही जर पूर्ण याच्यामध्ये बुक्स मध्ये जर बघाल तर झिओलाइट वरचा एक न्यूमेरिकल आहे, एक EDTA वरचा आहे, नंतर अल्कॅलिनिटी वरती आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचा जो 4th चॅप्टर येतो त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज ऑफ फिक्स कार्बन काढायचा आहे, बरोबर. तर त्याच्यावरचा न्यूमेरिकल येणार आहे तुम्हाला. देन अजून जो तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे की युट्यूब मेथड नुसार आपण पर्सेंटेज जेव्हा काढतो, म्हणजे प्रॉक्सिमेट अनालिसिस आणि अल्टिमेट अनालिसिस या दोघांवरती एक एक क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. आणि तुमची हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू, लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तर ह्या पर्टिक्युलर फ्युएलच्या तुम्ही कशा फाइंड आउट करतात त्याच्यावरती एक छोटा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. किंवा कधी कधी असा पण क्वेश्चन येऊ शकतो की हायर कॅलोरिफिक व्हॅल्यू आणि लोअर कॅलोरिफिक व्हॅल्यू ह्या ज्या आहेत तर यांच्यामधलं ऍक्च्युअल मध्ये रिलेशन काय आहे ते विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने न्यूमेरिकल जर तुम्ही सगळे केले तर 101%. मला तर वाटतं जर तुम्हाला स्कोअर करायचं आहे ना तर न्यूमेरिकल्स केले पाहिजे. जे टाइप सांगितले, हो, हे जे आता टाइप सांगितले ते न्यूमेरिकल्स का केले पाहिजे, कारण की न्यूमेरिकल्सचा गिव्हन डाटा तिथेच दिलेला असतो, गिव्हनला मार्क्स असतात. मॅथ्स मध्ये जसे असतात तसे केमिस्ट्री मध्ये पण असतात. प्लस अजून तुम्ही त्याचा फॉर्म्युला लिहितात, फॉर्म्युला लिहिला गेल्यानंतर व्हॅल्यू फक्त पुट करतात आणि ऍक्च्युअल मध्ये त्यांना कॅल्सी अलाउड आहे. कॅल्क्युलेशन करायला एकदम इझी आहे. स्कोरिंग साठी न्यूमेरिकल्स वर जास्तीत जास्त भर दिली पाहिजे असं मला वाटतं. ओके, ग्रेट मॅडम, सुंदर प्रकारे न्यूमेरिकलची तुम्ही आयडिया दिली. युनिट 1 मध्ये अजून काही राहिले की इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये? इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये युनिट 1 मध्ये जर आपण बघितलं तर इल इफेक्ट जो आहे, इल इफेक्ट मध्ये स्केल आणि स्लज दोघांमधला डिस्टिंग्विश येऊ शकतो, किंवा स्लज फॉर्मेशन, स्केल फॉर्मेशन यांची डेफिनेशन 1 मार्क्स साठी येते विथ त्याला कॉम्बिनेशन
डेफिनेशन असतं तुमचं प्रायमिंग आणि फोमिंगचं सुद्धा, कारण की प्रायमिंग आणि फोमिंग हे पण इल इफेक्टच आहेत, बरोबर. तर एकदा त्याच्यावरती 3 मार्क्ससाठी तिघांचे डेफिनेशन विचारतील, किंवा तुम्हाला डिस्टिंग्विश विचारू शकतात, किंवा त्याला कसं एक्सप्लेन केलं आहे ना ते विचारलं जाऊ शकतं. अल्कलिनिटीचा विषय झाला बरोबर, त्याची प्रोसिजर विथ त्याचे एक्झाम्पल. अशा पद्धतीने तुम्ही फर्स्ट चॅप्टरचा अभ्यास करू शकतात. सो मॅडम, आता युनिट 2 जो आहे त्याच्याविषयी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही सांगा. ओके, तर युनिट 2 मध्ये आपण इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस जे आहे ना, तर ते आपलं पूर्ण युनिट 2 आहे. याच्यामध्ये कंडक्टोमेट्री, पीएच-मेट्री आणि युव्ही विजिबल हे जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो, याच्यावरती प्रॅक्टिकल्स पण असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तो पूर्ण आपला युनिट 2 आहे. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो ग्लास इलेक्ट्रोड वरती, कॅलोमल इलेक्ट्रोड वरती. त्याच्यानंतर पीएच-मेट्री आणि कंडक्टोमेट्री हे जे दोघं टॉपिक्स आहेत, याच्यावरती टोटल 6 मार्क्स साठी तुम्हाला क्वेश्चन येतो. एक तर कंडक्टोमेट्री टायट्रेशन विथ ऍसिड अँड बेस, आणि त्याचा कर्व पण तिथे लिहायचा असतो, ड्रॉ करायचा असतो. एक तर तो क्वेश्चन असेल, किंवा त्याला और क्वेश्चन कोणता असू शकतो तुमचा पीएच मेट्रीचा, की पीएच मेट्रीचा ऍसिड बेस टायट्रेशन विथ देअर कर्व जो आहे तो त्यांना तिथे विचारला जाऊ शकतो. असा टोटल 6 मार्क्स साठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. देन त्याच्यानंतर नेक्स्ट आपण त्या चॅप्टर मध्ये बघितलं पीएच मेट्री मध्ये, तर बफर सोल्युशन म्हणजे काय, ऍसिडिक बफर सोल्युशन कोणतं आहे, बेसिक बफर सोल्युशन कोणतं आहे, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि युव्ही विजिबलचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये त्याची जी ब्लॉक डायग्राम आहे, तर ब्लॉक डायग्राम विचारली जाऊ शकते. आणि ब्लॉक डायग्रामचे कोणतेही 4 किंवा 5 जे कॉम्पोनंट्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायला लावतात, प्रोसिजर एक्सप्लेन करायला लावतात. पण सुरुवातीला ब्लॉक डायग्राम काढायचे. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही स्टडी करायला सुरुवात करतात तर त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही ना डायग्राम ड्रॉ करा. बरोबर. जसं तुम्ही आता समजा ग्लास इलेक्ट्रोड पण काढता आहात किंवा कॅलमल इलेक्ट्रोड ड्रॉ करता आहात, तर सुरुवातीला ना त्याची डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर ना काय होतं, तुम्हाला एक आयडिया येऊन जाते याच्यामध्ये कुठल्या प्रकारची वायर यूज केली आपण, कुठल्या प्रकारचं सोल्युशन आहे, मग ऍक्च्युअल मध्ये काय होणार आहे. तर ही प्रोसिजर जेव्हा तुम्ही त्याचं कन्स्ट्रक्शन करतात, जेव्हा तुम्ही त्याचं वर्किंग लिहितात ना, तर ते तुम्हाला खूप हेल्पफुल होतो. फ्लो होतोय ना, तो खूप हेल्पफुल होतो. त्याच्यामुळे मी तर म्हणते अभ्यास करताना पहिले डायग्राम करायची, डायग्राम प्रॉपर लेबल करायची, आणि कुठून काय कन्स्ट्रक्शन म्हणजे काय असतं की तुम्ही कुठे कुठे काय काय जॉईन केलंय हे असतं, आणि वर्किंग मध्ये काय असतं की जेही आपण कन्स्ट्रक्शन केलंय ते आपल्याला कसं वर्क करतंय ते फक्त एक्सप्लेन करायचं असतं. जास्त काही गोष्टी नसतातच, तर त्याच्यावरनं ते क्लिअर होऊ शकतं. आणि ब्लॉक डायग्राम जर तुम्ही एकदा व्यवस्थित काढली तर त्याच्यामधले जे पण इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स असतात ना ते खास करून लिहायचे, की लाईट सोर्स तुम्ही कोणता यूज केला, देन सॅम्पल होल्डर असतं किंवा रेफरन्स होल्डर असतं, तर तुम्ही कशासाठी यूज करतायत. मोनोक्रोमॅटिक लाईट घेतलाय तुम्ही, तर मोनोक्रोमॅटिक लाईट का यूज करतो आपण, डिटेक्टर कोणता आहे, रेशिओ कोणता आहे, किंवा तुमचा नंतर ना रेकॉर्डर तुम्हाला काय दाखवतो आहे, काय शो करतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्ही तिथे लिहू शकतात. हे सगळं झालं तुमचं युनिट 2 च्या संदर्भात. बरोबर. आता युनिट 3. अच्छा, तर युनिट 3 मध्ये जर आपण बघितलं तर युनिट 3 चे 2 पार्ट्स आहेत. एक आहे तुमचा पॉलिमर आणि दुसरा आहे नॅनो मटेरियल्स. तर पॉलिमर्स मध्ये मोनोमर म्हणजे काय आणि त्याचे जे टाइप्स आहेत त्याच्यावरती विचारू शकतात. देन त्याच्यानंतर जे पॉलिमर्स आहेत, आता पॉलिमर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर कंडक्टिंग पॉलिमर्स आणि बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स हे दोघं एकमेकांना अल्टरनेट, म्हणजे समजा एखाद्या वर्षी तुम्हाला बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स विचारलं तर नेक्स्ट टाइम तुम्हाला कंडक्टिंग पॉलिमर्स, म्हणजे दोघं करून ठेवा. दोघांपैकी कोणताही आला तर तुम्हाला 100% तो लिहिता येऊ शकतो. त्याचे ऍप्लिकेशन्स कसे आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला ऍक्च्युअली इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. बरोबर. त्याच्यानंतर ना तुमचा पार्ट्स जातो नेक्स्ट याच्याकडे, नॅनो मटेरियलकडे. तर नॅनो मटेरियल म्हणजे काय, नॅनो मटेरियल आणि नॅनो मटेरियलची जी रेंज आहे ती चुकून पण विसरायची नाही. बरोबर. बरोबर. तर त्याच्यानंतर ना त्याचे जे टाइप्स येत आहेत पुढे, त्याच्यामध्ये ग्राफिन आणि कार्बन नॅनोट्यूब्स हे 2 पार्ट आहे. तर ग्राफिन पासूनच कार्बन नॅनोट्यूब बनवली जाते. तर लक्षात ठेवताना आपण असं लक्षात ठेवू शकतो की ग्राफिनचं जे स्ट्रक्चर आहे, ग्राफिनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच ऍज इट इज तुमच्या कार्बन नॅनोट्यूब्सच्या येऊ शकतात. बरोबर. फक्त ग्राफिन्स जो आहे तो काय असतो, हेक्सागोनल आरी असते आणि त्याचे शीट्स असतात. आणि नॅनोट्यूब बनवताना ती जी शीट आहे ती फोल्ड केली जाते. आपण पेपर कसा गोल गोल राऊंड करतो, सेम त्याचाच बनवला जातो कार्बन नॅनोट्यूब. फक्त त्याच्यामध्ये जे त्याचे 2 टाइप्स आहेत, सिंगल
वॉल कार्बन नॅनोट्यूब आणि मल्टी वॉल कार्बन नॅनोट्यूब, बरोबर. ते व्यवस्थित तुम्ही एकदा बघून घेतलं तर त्याच्यावरचा कसाही क्वेश्चन आला तर तो तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. बरोबर. त्याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते व्यवस्थित लिहायचं, sp2 हायब्रिडायझेशन असतं. ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रक्चरमध्ये एक्सप्लेन करणं महत्वाचं आहे. मुलं चूक काय करतात की ज्यावेळेस त्यांना स्ट्रक्चर विचारलं जातं तर ते हेक्सागोनल ॲरी सारखा ग्राफिनचा स्ट्रक्चर किंवा नॅनोट्यूबचा स्ट्रक्चर ड्रॉ तर करून येतात, पण म्हणतात मॅडम आम्ही तर लिहिला होता, मार्क्स नाही आले. का नाही आले? कारण की स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन पण करायचं होतं की त्याचं हायब्रिडायझेशन कोणतं होतं, नंतर कोणत्या कार्बनला दुसरे कार्बन कसे अटॅच केलेले होते, त्याच्यामध्ये जे 3 कार्बन असतात त्याला आपण परत 3 कार्बन अटॅच करतो. ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रॉपर तिथे आल्या पाहिजे. ते स्ट्रक्चरमध्ये त्यांना लिहायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन्स तर खूप सारे आहेत. फक्त इंडस्ट्रीजमध्ये नाही तर मेडिकल इंडस्ट्रीजमध्ये पण त्याचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत, ऑप्टिकल इंडस्ट्रीजमध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे लिहिणं, कव्हर करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 जो आहे आपला, तर युनिट नंबर 4 मध्ये एनर्जी सोर्सेस म्हटलेलं आहे. बरोबर. आधीच त्याचं नाव फ्युअल होतं. ओके. 2019च्या पॅटर्न मध्ये. आता त्याला एनर्जी सोर्स केलेला आहे. आता एनर्जीचे सोर्सेस वेगवेगळे आहेत. पण आता इथे आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की जे वेगवेगळे सोर्सेस होते, जसं की आपला कोल आहे, बरोबर, किंवा तुमचं पेट्रोल आहे, डिझेल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. पण हे सगळेच्या सगळे प्रॉडक्ट कसे आहेत? हे तुमचे नॉन रिन्युएबल आहे. आपण पुन्हा एकदा जर त्याचा वापर झाला तर त्याचा तो संपून जातो, पुन्हा आपण त्याचा वापर करू शकत नाही. पण मग त्याला जे अल्टरनेटिव्ह फ्युअल आहे, जसं की पॉवर अल्कोहोल झाला, बायोडिझेल झाला, आणि याच्यावरती हमखास क्वेश्चन पडतो. एक तर बायोडिझेल येतो, एक तर पॉवर अल्कोहोल येतो. दोघांपैकी एक हमखास फिक्स येतोच. त्याच्यानंतर तुमचा जो सॉलिड फ्युअल आहे कोल, अभ्यासक्रमामध्ये फक्त कोल दिलेला आहे. बरोबर. तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारताना त्याचं क्लासिफिकेशन जे आहे, बरोबर, जसं की छोटा क्वेश्चन आहे तो, जसं की त्याचं क्लासिफाईड होतं पीट, बिस्मथ, अँथ्रासाइड जे आहेत हे त्याच्यावरती ते विचारू शकतात. किंवा नाहीतर मग कॅलरिफिक व्हॅल्यू वरती विचारू शकतात. कॅलरिफिक व्हॅल्यूचे 2 प्रकार येतात त्याच्यामध्ये, हायर कॅलरिफिक व्हॅल्यू, लोअर कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय, त्याचं इक्वेशन फॉर्म होतंय, ऍक्च्युअल मध्ये त्याचं रिलेशन कसं आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. देन कोल जो आहे त्याचं 2 टाइप्स ऑफ अनालिसिस असतं, एक प्रॉक्सिमेट अनालिसिस आणि एक अल्टिमेट अनालिसिस. बरोबर. मग ह्या दोघांपैकी एकावरती हमखास एक एक्सप्लेनेशनला विचारतात आणि दुसऱ्या याच्यावरती न्यूमेरिकल्स येतात. बरोबर. तर मग तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे प्रॉक्सिमेट अनालिसिस जे आहे ना सिम्पल आहे. आपण प्रॅक्टिकल पण केलं होतं, कोल क्रश केला होता, त्याच्यानंतर तो प्रॅक्टिकल पण आहे ऍक्च्युली ते. तर सिलिका क्रुसिबल असतो, त्याच्यामध्ये आपण त्याची ड्राय पावडर घेतो, हे ना, त्याच्यातले पर्सेंटेज ऑफ ऍश काढतो, पर्सेंटेज ऑफ मॉइश्चर काढतो, पर्सेंटेज ऑफ व्होलाटाईल मॅटर काढतो, आणि त्याच्यानंतर ना मग फिक्स पर्सेंटेज ऑफ कार्बन जे आहे ते फॉर्म होतं. तर हे त्यांना प्रॅक्टिकली पण केलं, त्याच्यामुळे आणि प्रॉक्सिमेट अनालिसिस लिहिताना पण एकदम सिम्पल जातं. कारण की पूर्णच्या पूर्ण जो एक्सपेरिमेंट आहे त्यांनी परफॉर्म केलाय तो व्यवस्थित ते त्यांच्या लँग्वेज मध्ये लिहू शकतात. क्रुसिबलची छोटीशी डायग्राम काढू शकतात ते, हे ना, आणि त्याच्यावरचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते एकदम सिम्पल आहेत. बरोबर. तिथे त्यांनी 2 टेम्परेचर दिलेले असतात, मेन्शन पण केलेलं असतं की हा ड्राईड केल्यानंतर ना त्याचं एवढं पर्सेंटेज म्हणजे एवढं वेट आलंय, आणि आता जेव्हा तुम्ही हायर होल म्हणजे ज्या वेळेस तुम्ही जास्त टेम्परेचर मध्ये ठेवतात त्याला, मफेल फर्नन्स मध्ये ठेवतात, तर त्यावेळेस तुम्ही त्याचं पर्सेंटेज काढतायत, ऍश पर्सेंटेज काढून घेतात. बरोबर. या सगळ्या गोष्टी लगेच डिटेक्ट होतात. आपण तसं ते त्यांना सांगितलेलं पण आहे. बरोबर. तर तो एक न्यूमेरिकल तुम्हाला येणार आहे, आणि देन तुमचा अल्टिमेट अनालिसिस वरती जो न्यूमेरिकल आहे तो येऊ शकतो किंवा त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. फक्त नेक्स्ट आणखीन एक मला असं वाटतं की लिथियम बॅटरी किंवा लिथियम आयन्स हा जो एक टॉपिक आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण की आता पोर्शन चेंज झालाय. आतापर्यंत जे मी तुम्हाला आता सांगितलं तर ते कसं होतं, 2019च्या पॅटर्न मध्ये हे क्वेश्चन रिपीटेड होते, फिक्स होते. पण लिथियम आयन्सचा जो आपण ब्लूम टॅक्सोनॉमी ज्याला म्हणतोय त्याच्यानुसार जर बघितलं तर त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला गेलेला होता. त्याच्यामुळे ते पण करून ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपला लास्ट युनिट जो येतो, युनिट 5 युनिट जो आहे तो करोजन आणि प्रिव्हेन्शन वरती आहे. बरोबर. तर करोजन म्हणजे नेमकं काय, तर करोजन याच्यावरती क्वेश्चन विचारतील. त्याचे जे 2 टाइप्स आहेत, ड्राय करोजन, वेट करोजन, त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं, हो की नाही. आणि प्रिव्हेन्शन म्हणजे काय आणि ते कसे अप्लाय करायचे, त्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित एकदा अभ्यास केला
तर नक्कीच त्यांना पेपर चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह करू शकतात. आणि देन आणखीन एक सांगायचं राहिलं, जो युनिट तुमचा 4 जो होता त्याच्यामध्ये बॉम्ब कॅलोरीमीटर आणि बॉईज कॅलोरीमीटर याच्यावरती एक न्यूमेरिकल आणि प्रोसिजर. बॉम्ब कॅलोरीमीटर हा फाइंड आउट करायला म्हणजे लिहिण्यासाठी सिंपल आहे, त्याची डायग्राम पण सिंपल आहे, तर त्याच्यावरती पण विद्यार्थ्यांनी फोकस केला पाहिजे, कारण की त्याच्यावरती पण विचारलं जाऊ शकतं असं मला वाटतं. मॅडम सुंदर प्रकारे तुम्ही सांगितलं मुलांना इम्पॉर्टंट काय आहे. माझा अजून एक प्रश्न राहणार की आता त्यांना समजा PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करायचे, तो 2019 पॅटर्नचे तेच अवेलेबल आहे, कारण 24चा हा पहिला पेपर आहे, सो ते केले तर चालेल का त्यांना? चालेल ना, नक्कीच ते पण केले पाहिजे. आणि फक्त एक अनालिसिस करून घ्यायचं की आपण प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर तर बघतोच आहोत, पण त्याच्याबरोबर नवीन टॉपिक कोणता ऍड झाला आहे तो फक्त एकदा साइड बाय साइड बघून ठेवायचा की त्याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारतील, कारण की त्यांनी डिझाईन केलाय सिलेबस, तर 101% तिकडे पण येऊ शकतो क्वेश्चन तुम्हाला अशा पद्धतीने. येस मॅडम, अजून एक महत्वाचा प्रश्न, खूप सुंदर प्रकारे तुम्ही गाईड केलं की पहिल्यांदा आपल्या ह्या गोष्टी क्लिअर झाल्या, मुलांकडून काय काय मिस्टेक्स होत आहे, बरोबर, कुठलं इम्पॉर्टंट आहे, सो आता ऑब्व्हियसली स्कोरिंग करणं त्यांना तर इझीच जाणार आहे. आता माझा एक लास्ट क्वेश्चन आहे की पेपर लिहिताना आउट ऑफ मार्क, आता भरपूर मुलं असतात जे खूप अभ्यास करून जातात, आउट ऑफ मार्क पडण्याची अपेक्षा असते, पण 70 मार्क जिथे पडायचे असते तिथे पडतं त्याला 62 मार्क 55 मार्क. मग पेपर लिहिताना अशा काय चुका होता की त्या अवॉइड केल्या तर आउट ऑफ मार्क किंवा स्कोरिंग आरामात होईल, किंवा कुठल्या चुका टाळायला पाहिजे? बघा सर, बऱ्याचदा जेव्हा आपण पेपर चेक करतो ना, तेव्हा असं लक्षात येतं की मुलांना प्रश्न विचारलेला असतो नॅनो मटेरियल्सवर. मग तिथे फक्त नॅनो मटेरियल लिहायचं होतं तुम्हाला त्या ठिकाणी पॉलिमरायझेशन लिहायची गरज नव्हती, किंवा दुसरा जोही काही पार्ट होता त्याचा हे ना, ग्राफिन्सचा असेल किंवा नॅनो ट्यूब्सचा असेल, ते तिथे लिहायचं नव्हतं. तिथे फक्त नॅनो मटेरियल म्हणजे काय ते लिहायचं होतं. नॅनो मटेरियल्सचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते लिहायचे होते. तुम्हाला येत नाहीये म्हणून तुम्ही काहीतरी लिहून ठेवताय आणि म्हणतायत मार्क्स आले नाही, तर हे चुकीचं आहे, बरोबर. तर ज्या वेळेस कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारतायत ना, तर आता आपण ऍप्लिकेशन ओरिएंटेड आपला सिलेबस आहे, याच्यात आपण बघितलं की खूप साऱ्या गोष्टी आहेत. एक टॉपिक जरी तुम्ही घेतला, फक्त तुम्ही झिओलाइटचा जरी टॉपिक घेतला, तर त्याच्यावरती तो कशासाठी विचारला जातो, तर तो तुमचा वॉटर प्युरिफिकेशनसाठी आपण त्याचा वापर करतोय, बरोबर. मग त्याच्यावरती नेमकं काय विचारलं आहे, त्याची प्रोसिजर विचारली आहे का रिअरेंजमेंट ही विचारली आहे, ते बघितलं पाहिजे. क्वेश्चन प्रॉपर तुम्ही समजून घ्या आणि मग त्याच्यावरती त्याचा आन्सर्स लिहा. आन्सर लिहित असताना वर्किंग लिहितायत तर तुम्ही वर्किंग लिहिल्यानंतर ना लगेच त्याच्या पुढे नका स्टार्ट करू, खाली एक ओळ सोडून द्या, मग नंबर वाईज लिहा, तुम्ही सुटसुटीत लिहा, म्हणजे एक्झामिनरलाही लक्षात येतंय की नाही वरती आणि डेफिनेशन लिहिली, डेफिनेशन लिहिलं, त्याच्यानंतर प्रॉपर डेफिनेशन लिहून टाकली, डायग्राम ड्रॉ केली, लिहा तिथे डायग्राम ऑफ. नंतर जेव्हा डायग्राम फायनलाइज होते तेव्हा आपण खाली लिहत असतो, मेन्शन करतो फिगर ऑफ, आणि देन कशाची फिगर काढली ते तिथे प्रॉपर लिहा. हा, म्हणजे पेपर दिसताना सुद्धा खूप सुंदर दिसतो, बरोबर है ना. हँडरायटिंगची जी आहे, तुम्ही प्रॉपर हँडरायटिंग काढा. जेव्हा मुलांचा पेपर स्टार्ट होतो ना, पहिले 2 क्वेश्चन हँडरायटिंग एकदम प्रॉपर असतं, जसा जसा पेपर पुढे पुढे जातो तसं ह्याच मुलाने हा पेपर लिहिलाय का, इथून प्रश्न पडतो. तर ते प्रॅक्टिस जी आहे ना, थोडी थेरॉटिकल पार्ट असला म्हणून काय झालं, ते लिहिण्याची सवय जर आपण केली, एक टायमिंग लावा ना पर्टिक्युलर. आता आपल्याला माहितीये आता आपल्याला सगळेजण असाइनमेंट देतात, बरोबर. असाइनमेंट मध्ये जे क्वेश्चन्स असतात, खास करून कुठलाही प्रोफेसर घ्या तुम्ही, ते काय करतात, असाइनमेंट देतानाच त्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देतात. तुम्ही पर्टिक्युलर टायमिंग लावा आणि ती असाइनमेंट सॉल्व्ह करा ना, एकदा बघून करा, एकदा न बघता करा, बरोबर. 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार. यस. सो सुंदर प्रकारे मॅडम बारीक गोष्टी तुम्ही क्लिअर केल्या. मित्रांनो, मलाही आनंद वाटतोय की आज मॅडमने आपल्याला खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, जसं इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले, हा सब्जेक्ट आपण का शिकतो रिअल टाइम मध्ये ते डिस्कस झालं, पेपर लिहिताना काय चुका करायच्या नाहीये तुम्हाला त्या क्लिअर झाल्या, पेपर कसा लिहायचा आहे, प्रेझेंटेशन. सो मित्रांनो, मला वाटतं की ज्या गोष्टी सांगितल्या नाही, हा पुन्हा व्हिडिओ एकदा बघा, सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि या फॉलो करा. बघा, केमिस्ट्रीमध्ये जसं मॅम म्हटलंय की तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता किंवा 60च्या वरती आउट ऑफ 70 आरामात घेऊ शकता, सो नक्की तुम्ही घ्याल. आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्येही लिहा. तसंच चॅनल सबस्क्राईब करा. आपण मॅडमला थँक्स म्हणूया आणि आजचा पॉडकास्ट इथे थांबूया. येस, तसंच तुम्हाला अजून केमिस्ट्रीच्या रिलेटेड डिटेलमध्ये तुम्हाला कोर्स हवा असेल तर नक्की तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यावरती केमिस्ट्रीचा फर्स्ट इयर तुमच्या केमिस्ट्रीचा डिटेल व्हिडिओ लेक्चर कोर्स विथ नोट्स, पेपर, IMP क्वेश्चन सगळं आम्ही दिलेलं आहे. त्याबद्दल पण तुम्हाला माहिती लागली, तुम्ही नक्की कॉल करा. आमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहेच. येस, आणि पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा.
करा. सो मॅमला थँक्स म्हणूया. येस मॅडम, तत्पूर्वी एक शेवटचा क्वेश्चन असेल, तुम्ही मुलांना काय सल्ला द्याल या पेपर केमिस्ट्रीच्या संदर्भात? पहिली गोष्ट तर म्हणजे ना, केमिस्ट्री शब्द ऐकूनच लोक घाबरतात. तर घाबरायची गरजच नाहीये, कारण की एकदम सिम्पल आहे. तुम्ही जर थोडासा त्याच्यात इंटरेस्ट घेतला ना, तर तुम्ही छान पद्धतीने पेपर लिहू शकता. फक्त 5च युनिट आहेत त्याच्यामध्ये. 4th आणि 5th युनिट तर एकदम छोटा आहे. बरोबर, सिम्पल आहे त्याच्यामध्ये. हा, तर फक्त तुम्ही पहिले 3 युनिट एकदम प्रॉपर करून जा, आणि मी म्हणेल की न्यूमेरिकल्स जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, कारण की ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊन जातात. बरोबर, असं. येस. सो मॅडम, थँक्यू वन्स अगेन. आणि खूप सुंदर प्रकारे तुम्ही इथे हे केलं. आम्हाला गॅरंटी आहे की मुलांना याचा खूपच फायदा होईल. सो स्टुडिओमध्ये आला आणि मुलांना मार्गदर्शन केलं जावं. थँक्यू मॅडम. थँक्यू.